Example 5. Let matrix A contains elements 4, negative 3, 5, 2 and B contains elements negative 1, 3, 4 and negative 2. Find AB and BA whichever exist. Now order of this matrix A is 2 by 2 and order of matrix B is also 2 by 2. That is 2 rows and 2 columns. 2 rows, 2 columns. Therefore number of columns in A equal to number of rows in B. Therefore AB is exist, possible, and BA is also possible because order of both matrices is same. Now here number of columns in B equal to number of rows in A. Therefore BA is also exist. तिथे आपण दोन्ही प्रकारे मल्टिप्लिकेशन करू शकतो. A इंटू बी असं करू शकतो किंवा B इंटू ए असंही मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर आता आपण दोन्ही मल्टिप्लिकेशन करू. ए बी पहिल्यांदा आपल्याला ए मॅट्रिक्स लिहायचा आहे 4 निगेटिव्ह 3 5 2 आणि नंतर बी लिहायचं आहे. आपण ए बी करतोय मल्टिप्लिकेशन ऑफ ए इंटू बी. निगेटिव्ह 1 3 4 अँड निगेटिव्ह 2. ऑर्डर ऑफ A is 2 by 2 and B is also 2 by 2. Number of columns in A equal to number of columns in matrix B. Therefore multiplication is possible. तर मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं, आधी हा इथला रो घ्यायचा, या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा 4नी निगेटिव्ह 1ला म्हणजे निगेटिव्ह 4, निगेटिव्ह 3 इंटू 4 निगेटिव्ह 12, निगेटिव्ह 12. आता आपण कॉलम चेंज करू. 4 इंटू 3 12, निगेटिव्ह 3 इंटू निगेटिव्ह 2, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम्स positive. Multiplication of two negative number is positive number. 3 into 2 6 plus 6. Now 5 आता रो बदलू आणि कॉलम बदलू. आता रो घ्यायचा आहे 5 आणि 2 आणि इथला हा कॉलम घ्यायचा आधी. 5 इंटू निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 5, 2 इंटू 4 8 प्लस 8. तर कॉलम हा कॉलम घ्यायचा आहे. 5 into 3 15, 2 into negative 2 means negative 4 minus 4. आता हे सॉल्व करून घ्यायचं आहे. निगेटिव्ह 16 18 3 and 11 and order of this matrix is 2 by 2. इथे आपण BA काढू. BA तिथे आपण ए बीचं मल्टिप्लिकेशन काढलं आहे तर बी एचं मल्टिप्लिकेशन काढायचं आहे. आधी बी मॅट्रिक्स लिहायचं आहे. बी निगेटिव्ह 1 3 4 निगेटिव्ह 2. नंतर ए घ्यायचा आहे 4 निगेटिव्ह 3 5 2, 4 निगेटिव्ह 3 5 2. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2 by 2, ह्याची पण 2 by 2. नंबर ऑफ कॉलम्स इन बी इक्वल टू नंबर ऑफ कॉलम इन रो नंबर ऑफ रोज इन बी ए. त्याच्यामुळे मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. नंबर ऑफ कॉलम्स इन बी इक्वल टू नंबर ऑफ रोज इन ए. आता इथे मल्टिप्लिकेशन करू आपण. इकडे जसं केलं तसंच हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. फक्त इथे आधी आपण ए मॅट्रिक्स घेतला होता आणि नंतर बी घेतला होता. आता आपण बी आधी घेतलं आहे आणि ए नंतर घेतलं आहे. आता ह्या रोनी ह्या कॉलमला मल्टिप्लाय करायचं. निगेटिव्ह 1 इंटू 4 निगेटिव्ह 4, 3 इंटू 5 15. तर कॉलम चेंज करायचा हा इकडला. निगेटिव्ह 1 इंटू निगेटिव्ह 3 3, 3 इंटू 2 6, 3 इंटू 2 6 प्लस 6. आता रो चेंज करू. फोर इंटू 4 16, निगेटिव्ह 2 इंटू 5 निगेटिव्ह 10. तर कॉलम चेंज करायचा. 4 इंटू 3 निगेटिव्ह 12, निगेटिव्ह 2 इंटू 2 निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 4. हे आपण सॉल्व करू. बी ए इक्वल टू 11 3 प्लस 6 9 16 मायनस 10 6 16 वजा 10 6 आणि निगेटिव्ह 16. आता याची ऑर्डर पण 2 by 2 आहे.
आता इथे ए बी आणि बी बघा, बी ए बघा सारखं आहे का नाही. ए बीचा मॅट्रिक्स बघा आणि बी एचा मॅट्रिक्स, त्याहून आपण काय लिहू शकतो, हेन्स ए बी इज नॉट इक्वल टू बी ए. जे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघा, इथे -16 आहे, इथे मात्र 11 आहे, जे 18 आहे, 9 आहे, 3 आहे, 6 आहे, 11 आहे आणि -16 आहे.